प्राडाची टीम आता कोल्हापूरमध्ये दाखल झाली। कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची चर्चा करण्यात आली। प्राडाचं शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले। प्राडाच्या शिष्टमंडळात 6 जणांचा समावेश आहे। 6 जणांची प्राडाची ही टीम आता कोल्हापुरात दाखल झाली। कोल्हापुरी चपलेची पाहणी प्राडाच्या टीमकडून करण्यात आली। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली इटलीवरून ही प्राडाची टीम कोल्हापुरात आली आहे। याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झाली, कारागिरांची काही चर्चा झाली का? नेमकं काय घडतंय? प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झालेली आहे। काही वेळेपूर्वीच ही टीम कोल्हापुरात आलेली होती आणि आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय की सुभाषनगर परिसरात जे काही कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर आहेत त्या कारागिरांची भेट या ठिकाणी घेतली जाते आणि त्याचबरोबर प्राडाने जी बाजारात आणलेली चप्पल होती किंवा फॅशन वीक मध्ये वापरलेली चप्पल आणि कोल्हापुरी चप्पल याच्यामध्ये काय फरक आहे ते सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। पण एकूणच आपण पाहतो की प्राडाची टीम कोल्हापुरात आलेली आहे। टेक्निकल टीम त्यांची दाखल झालेली आहे आणि आता सध्या कोल्हापुरी चप्पल कसं बनतं, त्याच्या चमडं कुठून वापरलं जातं, त्याच्यामध्ये शिलाई काम कसं केलं जातं, या सर्वांची माहिती बारीक सारीक घेतली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राडा कंपनीने हे मान्य केलेलं आहे की त्यांनी जे फॅशन वीक मध्ये वापरलेलं चप्पल होतं ते कोल्हापुरी चप्पल होतं आणि त्याचबरोबर कोल्हापूर कारागिरांच्या सहमतीने किंवा त्यांच्या सोबत राहून प्राडा आता कोल्हापूर चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणण्याचा विचार करते। त्या दृष्टीने हे पहिलं पाऊल आहे असं एकूण दिसून येते। ललित गांधी जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत ते स्वतः या प्राडाच्या टीमला पाचारण केलेलं होतं आणि ते सुद्धा येण्यासाठी तयार होते। त्याप्रमाणे आपण पाहतो की आज सकाळी प्राडाची टीम इटलीवरनं या ठिकाणी दाखल झालेली आहे। नक्कीच प्रताप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर प्राडाची टीम कोल्हापुरात दाखल झाली आणि कारागिरांची चर्चा केली जाते, त्यामुळे आता कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळते का हे पाहणं महत्त्वाचं आहे।